नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 6,462 घरकुलांना मंजुरी. उमरी इथल्या राजेंद्र शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या पपईचा डंका मुंबईसह गुजरात आणि दिल्लीत देखील. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष म्हणून TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. उमरी इथल्या राजेंद्र शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या पपईचा डंका मुंबईसह गुजरात आणि दिल्लीत देखील वाजतोय. या पपईनं महानगरांना वेड लावला असून पपईची मागणी देखील वाढली आहे. 40 गुंठ्यात 7 लाखाचं उत्पन्न या शेतकऱ्यानं घेतलंय. पारंपरिक शेतीला बगल देत सुशिक्षित राजेंद्र शिंदे हा तरुण परिवाराच्या मदतीनं आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करतोय. त्यातूनच त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे. त्याच्यामुळं इतर शेतकरी देखील नवनवीन प्रयोग करण्याचं धाडस करतायत. 2020 मध्ये कोरोनानं हाहाकार उडवला असताना अनेकांचे उद्योगधंदे गेले. याच काळात अनेक तरुण शेतीच्या कामात गुंतले. शेती पारंपरिक पद्धतीने न करता व्यवसाय म्हणून केली तर त्यात फायदा निश्चित होतो, हा आत्मविश्वास या तरुणाला आला. शेतीत मजूर मिळत नाहीत म्हणून यांत्रिक शेती झाली. तरी देखील कष्ट करण्याची आवड असलेले अनेक शेतकरी काहीतरी वेगळं करून इतरांसमोर आपला आदर्श निर्माण करतात. माझा पपईचा पहिला प्रयोग यशस्वी झाला, त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला. यावर्षी 1 हेक्टरमध्ये मी पपईची लागवड केली आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, कष्टाचं फळ हे निश्चितच मिळतं. तरुण मंडळीनं हिमतीनं शेतीत प्रयोग करावेत. पपईचा पहिला प्रयोग यशस्वी झालाय, त्यामुळं माझा आत्मविश्वास वाढला आहे. यावर्षी 1 हेक्टरमध्ये मी पपईची लागवड करणार आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, कष्टाचं फळ निश्चितच मिळतं. तरुण मंडळींनी हिमतीनं शेतीत प्रयोग करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. ठाणे जिल्हा सल्लागार समितीची तिमाही बैठक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली 3 मार्च 2025 रोजी पार पडली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी बँक म्हणजेच लीड बँक योजनेअंतर्गत विविध विकासात्मक उपक्रम राबवण्यात समन्वय साधण्यासाठी बँकर्स तसंच सरकारी संस्था आणि विभागांसाठी जिल्हा पातळीवर एक सामान्य मंच म्हणून 70च्या दशकाच्या सुरुवातीला जिल्हा सल्लागार समित्यांची स्थापना करण्यात आली. जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठकांचे अध्यक्ष असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, जिल्ह्यातील लघु वित्त बँकांसह सर्व व्यावसायिक बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, RRB, पेमेंट बँका, विविध राज्य सरकारी विभाग आणि संबंधित संस्था समितीचे सदस्य असतात. लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर LDO समितीचे सदस्य म्हणून रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधित्व करतात. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक समितीची बैठक आयोजित होते. बैठकीसाठी अभिषेक पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ठाणे, अरुण बाबू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, सुधांशु कुमार अश्विनी, नाबार्ड, छायादेवी शिसोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रामेश्वर पाचे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोनाली देवरे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, श्रीकांत पठारे, मुख्य कार्यकारी दंडाधिकारी ठाणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसंच ठाणे जिल्ह्यातील विविध बँक जिल्हा समन्वय अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्याला पतपुरवठा आराखडा 2024-2025चा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी शिंगारे यांनी घेतला.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उद्या जनता दरबार कल्याण पूर्व विजयनगर इथं आयोजित करण्यात आला आहे। या जनता दरबारात ते नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। कल्याण आणि आसपासच्या भागातील रहिवाशांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी असून पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि अन्य नागरी समस्यांवर थेट खासदारांसमोर आपली मतं लोकांना मांडता येणार आहेत। जनता दरबारात संबंधित प्रशासनिक अधिकारी देखील उपस्थित राहणार असल्यानं अनेक समस्यांचं त्वरित निराकरण होण्याची शक्यता आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी देखील नागरिकांसाठी अशा जनता दरबाराचं आयोजन करून अनेक तक्रारी सोडवायला मदत केली आहे। त्यांचा हा उपक्रम लोकांपर्यंत थेट पोहोचवण्याचा आणि प्रशासनाच्या माध्यमातून समस्यांचं निराकरण करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरतोय। कल्याण पूर्व आणि परिसरातील नागरिकांनी या जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडाव्यात असं आवाहन शिवसेनेच्या वतीनं माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे तसंच कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रशांत काळे यांनी केलं आहे। श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागताध्यक्ष म्हणून TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। सोमवारी श्री कौपिनेश्वर मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं हिंदू नववर्ष यात्रेनिमित्तानं 30 मार्च रोजी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे। स्वागत यात्रेचं यंदाचं 25वं वर्ष असल्यानं या स्वागत यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। यात्रेच्या नियोजनासाठी पार पडलेल्या बैठकीत TJSBचे शरद गांगल यांची स्वागताध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली। या बैठकीला न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, सुहृदयी उद्योजक SMCचे सुहास मेहता इत्यादींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। अभाविपचे कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या TJSB बँकेचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर सेवा सहयोगच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचे दायित्व सहकार भारती प्रांत पदाधिकारी तसंच अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहे। ते मानव संसाधन HR क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत। त्यांनी थर्मॅक्स कंपनीत कार्यकारी संचालक, HDFC स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्सचे महाव्यवस्थापक तसंच कॅडबरी, एशियन पेंट्स अशा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत। राष्ट्रीय सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य आणि सिम्बायसिस या शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक परिषदेशी ते संलग्न आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचा श्रीगणेशा केला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारीचं निराकरण यावेळी केलं। दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमितपणे सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसंच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय।
या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहेच, तर आता शिवसेनेची वरिष्ठ नेते मंडळी देखील लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचं महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. त्या अनुषंगाने समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी ठाण्यातील टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता. या जनसंवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान आणि सामाजिक सद्यस्थितीतील वाद कलह वगैरेंसह ठाणे नगर विकास आराखड्याबाबतच्या समस्यांचं निवारण करण्यावर प्रामुख्यानं भर दिला गेला. आनंद आश्रमात आयोजित जनसंवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्यांचं निवेदन यावेळी सादर केलं. या प्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे महानगरपालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख हे देखील उपस्थित होते. भारताचे प्रधानमंत्री आणि जनजाती गौरव दिनानिमित्तानं प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यास महाअभियान सुरू केलंय. देशातील 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबांसाठी देशात 4.90 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर, कल्याण या तालुक्यातील वर्ष 2024-25 या अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यास महाअभियानांतर्गत आदिम जमातीतील सर्वेक्षण 13,032 कुटुंबांचं करण्यात आलं असून 12,237 पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी 6,462 इतकी आहेत. कातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे. प्रथमच अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड तालुक्यातील केवळ 35 ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत समावेश करण्यात आला होता. पण मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडील पाठपुराव्यानं आणि जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्र शासनाकडील सर्वेक्षणाची लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आली असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगानं सद्यस्थितीत ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचं कामकाज वेगानं सुरू आहे. अखेर 13,032 कुटुंबांचा सर्वे पूर्ण झाला असून 12,237 लाभार्थी यात पात्र ठरले आहेत. 9,687 लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे, तर 6,462 घरकुलांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. कोणतंही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वेक्षण युद्ध पातळीवर सुरू असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आलं आहे. मूलभूत सुविधांसह पक्की घरं बांधण्यासाठी प्रति घरकुल 2.39 लाख, घरकुल अनुदान 2 लाख आणि 12,000 रुपये, SBM 6 आणि मनरेगा अंतर्गत 90-95 दिवसांचं अकुशल वेतन रुपये 27,000 अंदाजे अशी तरतूद करण्यात आली असून आदिम जमातीतील पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न यावर्षी करण्यात आले, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ,
सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत 6,462 घरकुलांना मंजुरी. उमरी इथल्या राजेंद्र शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या पपईचा डंका मुंबईसह गुजरात आणि दिल्लीत देखील. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागताध्यक्ष म्हणून TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी गायकी राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.